मित्रांनो, कल्पना करा, एकीकडे अथांग समुद्र, समोर मावळता सूर्य, पायाखाली सुंदर वॉकिंग ट्रॅक आणि आजूबाजूला हजारो लोकांची गर्दी. पण हे तुम्हाला मी सांगितलं तर हे मुंबईचं मरीन ड्राईव्ह नाही, हे आहे गुजरातमधलं आणि सुरतकरांचं नवीन आकर्षण, डुमस सी फेस. आज आपण पाहणार आहोत सुरतमध्ये नव्याने विकसित झालेल्या या सी फेसची संपूर्ण माहिती. इथे नेमकं काय आहे, कुठे आहे आणि किती खर्च येतो, सुरत रेल्वे स्टेशनपासून किती लांब आहे आणि एअरपोर्टपासून किती अंतर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गेल्यावर खरंच समुद्र दिसतो का. चला तर मग आजचा हा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, सुरत शहरापासून साधारण 21 किलोमीटर नैऋत्य दिशेला गेलं की आपण पोहोचतो प्रसिद्ध डुमस परिसरात. आणि याच डुमस बीचच्या अगदी जवळ तयार करण्यात आलं आहे हे नवीन डुमस सी फेस. डुमस बीच तर सुरतकरांसाठी काही नवीन नाही, पण आता या समुद्र किनाऱ्याला एक नवीन आणि आधुनिक रूप मिळत आहे. सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून हा मोठा सी फेस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट उभारला जात आहे. आणि गंमत म्हणजे याची कल्पना फक्त समुद्र बघून घरी जाण्याची नाही, इथे फिरता येईल, बसता येईल, सायकलिंग करता येईल, मुलांसाठी खेळण्याची जागा, गार्डन आणि मोकळी जागा आहे. म्हणजेच समुद्रकिनारा प्लस फिरण्याची जागा प्लस कुटुंबासोबत वेळ एकाच ठिकाणी. आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत त्या ठिकाणी जिथे जुन्या डुमस बीचच्या शेजारी एकदम नवीन रूपात उभा राहते डुमस सी फेस. पहिल्यांदा इथे आल्यानंतर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतं ते म्हणजे सुंदर सी फ्रंट प्रोमेनेड. समुद्राच्या दिशेने पसरलेली चालण्याची जागा, बसण्यासाठी व्यवस्था आणि मोकळी जागा, आणि संध्याकाळी सूर्यास्ताचा नजारा. उपलब्ध माहितीनुसार या मोठ्या प्रकल्पाची एकूण नियोजित जागा सुमारे 252 एकर आहे आणि नियोजित सी फेस कॉस्टलाईन सुमारे 5.3 किलोमीटर आहे. मात्र सध्या संपूर्ण प्रकल्प तयार झालेला नसून टप्प्याटप्प्याने विकास सुरू आहे. आता प्रश्न येतो, हा सगळा विकास उभारण्यासाठी किती खर्च झाला. उपलब्ध ताज्या माहितीनुसार झोन 1साठी सुमारे 257 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. म्हणजे सुरतकरांना समुद्रकिनारी फिरण्यासाठी एक साधी जागा नाही, तर भविष्यात मोठं पर्यटन आणि मनोरंजनाचं एक ठिकाण उभारण्याचा प्रयत्न आहे. आणि सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अधिकृत कागदपत्रामध्ये डुमस सी फेस परिसरात रिक्रिएशन आणि इको टुरिझम डेव्हलपमेंटचा उल्लेख आहे. मित्रांनो, आता येतो महत्त्वाचा प्रश्न, आपण इथे पोहोचायचं कसं. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर सुरत शहरातून डुमसच्या दिशेने निघा आणि गुगल मॅप्सवर डुमस सी फेस असं सर्च करा. सुरत शहरातून हे अंतर 21 किलोमीटर आहे आणि वाहतुकीनुसार साधारणतः अर्धा तास किंवा त्यापेक्षा थोडा वेळ जास्त लागू शकतो. पण आता एक मजेदार प्रश्न, आपण नावच ठेवलेलं आहे सी फेस, मग समुद्र कुठे आहे. कारण डुमसच्या परिसरात तुम्हाला कधीकधी समुद्र खूप लांब गेलेला दिसतो. याचं कारण आहे भरती ओहोटी. डुमसच्या परिसरात तापी नदीच्या मुखाजवळ असल्यामुळे इथे समुद्राच्या पाण्याची पातळी भरती ओहोटीमुळे खूप बदलते. म्हणून तुम्ही ज्यावेळी इथे येता त्यानुसार समुद्र जवळ किंवा दूर दिसू शकतो. आणि म्हणूनच डुमस सी फेसला येताना फक्त जागा पाहण्यासाठी नाही, तर भरतीची वेळ आणि सूर्यास्ताचा वेळ लक्षात ठेवला तर अनुभव आणखी खूप सुंदर होऊ शकतो. मित्रांनो, ही जागा फक्त तरुणांसाठी नाही, कुटुंबासोबत फिरायला येणाऱ्यांसाठी इथे चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांसाठी प्ले एरिया, चालण्यासाठी प्रोमेनेड, बसण्यासाठी जागा आणि मोकळी हिरवळ, आणि समुद्राकडे पाहत निवांत वेळ घालवण्याची संधी. म्हणजे रविवारची संध्याकाळ घरातून सगळे बाहेर, आणि डेस्टिनेशन एकच, डुमस सी फेस. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे डुमस सी फेस आणि जुनं डुमस बीच अगदी जवळच आहेत, म्हणून एका ट्रिपमध्ये दोन्ही ठिकाणं पाहता येतात. पहिले सी फेसवर फिरायचं, सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा आणि नंतर डुमस बीचकडे जायचं आणि जिथे मिळणाऱ्या प्रसिद्ध सुरती स्नॅक्सचा स्वाद घ्यायचा. कारण सुरतला येऊन सुरती खाणं नाही केलं तर काय केलं. आता एक महत्त्वाची गोष्ट, डुमस सी फेसला कधी जायचं. सकाळी लवकर आलात तर वातावरण शांत आणि प्रसन्न मिळू शकतं. पण जर तुम्हाला सुंदर दृश्य, थंड वारा आणि सूर्यास्ताचा अनुभव घ्यायचा असेल तर संध्याकाळची वेळ जास्त आकर्षक ठरू शकते.
उपलब्ध माहितीनुसार सध्या सी फेससाठी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ आहे. तर मित्रांनो, ही होती आपली डुमस सी फेस व्ह्यू व्हिडिओ. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे माझा आवाज असा येतोय, त्यामुळे ह्या व्हिडिओपुरतं समजून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगला प्रयत्न करेन. थँक्यू. बाय बाय.